Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, audit sampling. So, what is mean by audit sampling? जसं आपण टेस्ट चेकिंग मेथड लर्न केलेली आहे. टेस्ट चेकिंग मध्ये आपण काय करतो? We select a few number of sample or few number of books. Those are representative in whole population. And the result is applicable to whole organization. So टेस्ट चेक करतो आपण. सो सॅम्पलिंग मध्येही असंच असेल. So audit sampling means the application of audit procedure to less than 100% of the item which an account balance about the same characteristic of the item selected in order to form or assist in forming a conclusion concerning the population. म्हणजे सॅम्पलिंग मध्ये काय केलेलं आहे आपण ऑडिट सॅम्पलिंग मीन्स हिअर द ऑडिटर्स ऑडिट सॅम्पलिंग मीन्स द ऍप्लिकेशन ऑफ ऑडिट प्रोसिजर म्हणजे जेव्हा ऑडिटर काय करतो बुक्स ऑफ अकाउंट चेक करतो मग हे सगळे बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं पॉसिबल होतं का नाही ऑडिटरला सो ऑडिटर अशा वेळी काय करतो प्रेफर द सॅम्पलिंग मेथड्स सो सेम ऍज पर द टेस्ट चेकिंग सारखंच असेल सो हिअर ऑडिटर सिलेक्ट अ फ्यू नंबर ऑफ सॅम्पल और फ्यू नंबर ऑफ बुक्स those are representative whole population and the result is applicable to whole organization. Okay, it is important to recognize that certain testing procedure to not come with the definition of sampling. So test performance on 100% on the item with the population do not involve sampling. So likewise, applying audit procedure to all items within a population which have particular characteristic आणि जे आपण सॅम्पलिंग सिलेक्ट करणार आहोत ते काय करतील इट्स इंडिकेट अ पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक ओके आणि जे सिलेक्ट केलेले सॅम्पल आहेत हे अॅक्युरेट असणं महत्वाचं आहे कारण आपण त्याचा रिझल्ट हा होल बुक्सला अप्लाय करत असतो. सो मेथड्स ऑफ सिलेक्टिंग सॅम्पल मग आपण हा जो सॅम्पल साईज सिलेक्ट करतो त्यासाठी काही मेथड्स यूज केल्या जातात. सो अकाउंटिंग ऑडिटिंग स्टँडर्ड 530 डील्स विथ ऑडिट सॅम्पलिंग. सो ऑडिटिंग स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 530 लक्षात ठेवा जे ऑडिटिंग सॅम्पलिंग साठी यूज केलं जातं. Standard on auditing issued by the Institution of Chartered Account of India. So जे अकाउंटिंग ऑडिटिंग स्टँडर्ड आहे हे चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाच्या अंडर फॉलो केले जातात राईट. There are two methods of selecting the size of sample. First is the judgmental sampling and second is the statistical sampling. आपण काय करतो ह्या दोन मेथड यूज करतो फॉर अ सिलेक्शन ऑफ सॅम्पलिंग. सो व्हॉट इज मीन बाय जजमेंटल? सो जजमेंटल सॅम्पलिंग मेथड मीन्स here size and composition of sample are decided on the basis of his past experience and knowledge of the auditors. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा जजमेंट म्हणजे आपल्या जजमेंट वरती ऑडिटर काय करतो हिअर ऑडिटर सिलेक्ट सॅम्पल दिस इज द बेस्ड ऑन हिज पास्ट एक्सपिरियन्स अँड नॉलेज. मग त्याचं जे काही नॉलेज आहे किंवा त्याच कंपनी बद्दल त्याच प्लांट कंपनी बद्दलचा त्याचा लास्ट एक्सपिरियन्स काय होता याच्यावरती तो सॅम्पलिंग हे सिलेक्ट करेल. इट इज द डिसाइडेड ॲट हिज डिस्क्रिशन. द मेथड इज सिम्पल म्हणजे तो जजमेंट वरती आहे दॅट इज वाय हिअर सेड दिस इज व्हेरी सिम्पल मेथड. यामध्ये काही हार्ड आहे का आपला पास्ट एक्सपिरियन्स कसा होता किंवा आपलं नॉलेज काय आहे याच्यावरती आपण सॅम्पल हे सिलेक्ट करतो. सो इट वॉज अडॉप्टेड बाय सेव्हरल इयर आणि बऱ्याच वेळी काय केली जाते ही मेथड बऱ्याच वर्षापासून अडॉप्ट केलेली आहे. सो दिस इज द ओल्डेस्ट मेथड्स ऑफ सिलेक्शन ऑफ सॅम्पलिंग असं सुद्धा म्हटलं जातं. Auditor may decide the number of pages or personal account in the purchase or less ledger to be checked. So auditor इथे काय करतो Auditor may decide the number of pages or personal account in the purchase of sales ledger to be checked. म्हणजे जे काही परचेस सेल्स बुक्स आहेत किंवा त्यामधले जर्नल एंट्रीज आहेत ते काय करेल तो चेक करेल. मग काही एक्झाम्पल दिलेले आहेत दॅट इज January, April, July,
and October month may be selected. म्हणजे whole year मध्ये जर तुम्हाला sampling select करायचं असेल, that time we check or we prefer few months like April, July, October. म्हणजे randomly आपण काही months select करतो, right? Selected for the verification in 1 year, and February, May, August and November month may be selected next year. म्हणजे नेक्स्ट इयर पण जेव्हा आपण जजमेंटल सॅम्पलिंग मेथड चूज करू त्यावेळी आपण मग ह्या महिन्याचे जे काही रेकॉर्ड आहेत हे चेक करू. However, usually a large number of items at the close of the year are selected for detailing checking. आणि ऑटोमॅटिक काय होणार आहे मग तुमचे जे काही होल इयर मधले मंथ आहेत हे सगळे तुम्ही ऑटोमॅटिक चेक कराल, कारण काही वर्षामध्ये आपण फ्यू मंथ चेक केलेले आहेत. नेक्स्ट इयर मध्ये रिमेनिंग जे होते मंथ हे आपण चेक केले होते. दॅट इज सो दिस इज कॉल्ड द जजमेंटल सॅम्पलिंग. देन नेक्स्ट इज द स्टॅटिस्टिकल सॅम्पलिंग. So the auditor should select sample item in such a way that the sample can be expected to be representative of the population. मग आता इथे तुम्ही काय करताय? Here we select some statistical tool for selecting a sample. So this happen only when all the items in the population have an equal opportunity of being selected. Okay. म्हणजे आपण इथे रॅन्डमली जरी असेल तरी सुद्धा आपण इक्वल अपॉर्च्युनिटी टू हो बुक्स ऑफ अकाउंट त्यांना आपण इक्वल अपॉर्च्युनिटी ही दिलेली आहे. सो दिस इज द सायंटिफिक मेथड ऑफ सिलेक्शन ऑफ सॅम्पलिंग. सो ही कशी आहे? सायंटिफिक आहे कारण स्टॅटिस्टिकच्या अंडर येणाऱ्या मेथड्स सायंटिफिक आहे, त्याला काही प्रिन्सिपल आहेत, काही रूल्स आहेत. दॅट इज वाय दिस इज द सायंटिफिक मेथड ऑफ सॅम्पलिंग. हेन्स डेफिनेटली better than the earlier discussion judgmental sampling method, which entirely depends upon the discretion of a auditor. Statistical sampling method use mathematical law. जे statistical sampling आपण यूज करतो त्यासाठी आपण काही mathematical law of probability in determining the size of sample in different circumstances. आणि काही मॅथमॅटिकल जसं आपण सांगितलं काही प्रिन्सिपल आहेत, काही मॅथमॅटिकल रूल्स आहेत ते आपण काय करतो इथे चूज करतो. दिस मेथड इज वाइडली यूज स्पेशली व्हेन द पॉप्युलेशन कन्सिस्ट ऑफ द लार्ज नंबर ऑफ द सिमिलर ट्रान्झॅक्शन. मग जेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये सिमिलर ट्रान्झॅक्शन ही जास्त आहे that time we will prefer statistical sampling method. It also used for data confirmation, payroll checking, vouching of invoice and PT cash voucher. म्हणजे यामध्ये तुम्हाला त्याच टाइपचे जे काही व्हाउचर्स आहेत किंवा एंट्रीज आहेत, ट्रान्झॅक्शन आहेत हे बघायला मिळतात. सो दॅट टाइम वी विल चूज स्टॅटिस्टिकल सॅम्पलिंग मेथड, राईट. Then methods of selection sampling, statistical sampling चं काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे त्यामध्ये ज्या सब येतात. सो रॅन्डम सॅम्पलिंग, इंटरनल सॅम्पलिंग और सिस्टमॅटिक सॅम्पलिंग काय आहेत बघा. रॅन्डम सॅम्पलिंग. सो रॅन्डम सॅम्पलिंग इज क्लासिफाइड इनटू सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाइड रॅन्डम सॅम्पलिंग, ज्या काही आहेत आपण वन बाय वन बघू. सो सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. So under simple random system, each purchase or sales invoice has an equal chance of being selected. म्हणजे आपण इथे काय करतो? इक्वल चान्स देतो. Selection may be done with the help of computer or by picking up number randomly from drum. So त्या ड्रम्स मधून आपण काय केलेले आहेत? रॅन्डमली बुक्स ऑफ अकाउंट हे सिलेक्ट करतो आणि मग आपण चेक करतो. ओके. दिस मेथड इज सिंपल अँड इझी टू यूज. ही मेथड कशी आहे? सिंपल आहे, इझी टू यूज आहे. दिस मेथड कॅन बी युज्ड वेअर द आयटम्स आर ऑफ फेअरली सिमिलर नेचर. देर इज नो वाईड डिफरन्स बिटवीन टू आयटम्स. सो आपण इथे बेसिकली कशाला प्रेफर दिलेला आहे? इक्वल चान्सला दिलेला आहे. त्यामुळे इथे
अनफेअर थिंग नसतात. सो देर इज नो वाईड डिफरन्स बिटवीन टू आयटम्स. दिस इज कॉल्ड द सिंपली आपण रॅन्डम मेथड यूज करतो. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, स्ट्रॅटा म्हणजे इथे काय करतो आपण, स्ट्रॅटा करतो, ग्रुप करतो. सो काय आहे बघा स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. Under stratified sampling, the whole population is divided into some group and item are selected from each group. म्हणजे आपण काही ग्रुप प्रिपेअर करतो फर्स्ट थिंग सिंपल स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मध्ये, आणि ह्या ग्रुप मधून मग आपण रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल हे सिलेक्ट करतो. आणि पहिल्या ग्रुप मधून जो सिलेक्ट केलेला आहे तो त्याची जे काही त्याचं पॉप्युलेशन आहे त्याला रिप्रेझेंट करेल. ओके, म्हणजे पहिला सिलेक्ट केलेला आपण सॅम्पल जो आहे त्याचे रिझल्ट जो त्या ग्रुप मधून सिलेक्ट केलेला आहे त्याला ऍप्लिकेबल होतील. सेकंड मधून जो सिलेक्ट केलेला आहे सॅम्पल हा सेकंडला रिप्रेझेंट करेल आणि त्याचा रिझल्ट हा सेकंडला ऍप्लिकेबल होईल. म्हणजे मिक्स नाही केले जाते. सो काय आहे बघा, that is debtors may be divided into above rupees 1 lakh, rupees 75,000 to 1 lakh, then 25,000 to 75,000 and below rupees 25,000. So then certain percentage of item are selected from each group. The percentage of items selected from each group need not be the same. म्हणजे आपण ह्या प्रत्येक ग्रुप मधून काय करतो, सिलेक्ट करतो, पण तो सेम असेल असं नाही. एकातून 4 करू, एकातून 5 करू असं. In the above example, that is more item may be selected from first group and very few item from the last group. It depends on our objective, right? So this is called the stratified sampling. Next, interval sampling or systematic sampling. आता रॅन्डमच्या अपोजिट सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आपण काय करतो इथे चूज करतो. सो ब्लॉक सॅम्पलिंग. ब्लॉक सिलेक्शन means say first 100 item of sales of August, then first 100 sales of December each may be selected. म्हणजे सिस्टमॅटिकली आपण काय केलेले आहे तिथे सॅम्पल हे सिलेक्ट केलेले आहेत कंटिन्युअसली. सो द क्लस्टर सॅम्पलिंग, ब्लॉक सॅम्पलिंग लक्षात आलं का? म्हणजे आपण काय केलं इथे ब्लॉक सॅम्पलिंग, दॅट मीन्स सिलेक्शन मीन्स से फर्स्ट 100 आयटम कंटिन्यू येतील ते, त्याच्यानंतर मध्ये आपण गॅप दिला आणि डायरेक्टली डिसेंबर मंथ मधले पहिले जे आहेत हे सिलेक्ट केले. क्लस्टर सॅम्पलिंग means dividing the item into group called cluster, that is 500 to 450, okay, then 2015 to 2015 5, etc. These figures are again selected at random. आणि आपण काय करतो हे रॅन्डमली सिलेक्ट करतो, क्लस्टर करतो, ग्रुप करतो त्याचा आपण. ओके, थोडक्यात. So advantages of statistical sampling in auditing. काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत स्टॅटिस्टिकल सॅम्पलिंगचे. जजमेंट सॅम्पलिंग पेक्षा स्टॅटिस्टिकल सॅम्पलिंग मेथड ही जास्त चूज केली जाते बिकॉज ह्याचे रिझल्ट जे आहेत हे ॲक्युरेट असतात असं मानलं जातं. सो सम ऍडव्हान्टेजेस. Sample size will not increase in proportion to the size of the area involved. सॅम्पल साइज विल नॉट इन्क्रीज, म्हणजे आपण जे डिसाइड केलेले आहेत ते सॅम्पल साइज आपण इथे चूज करू शकतो. विल नॉट इन्क्रीज इन प्रपोर्शन टू द साइज ऑफ द एरिया इन्व्हॉल्व. जर एरिया काही इन्व्हॉल्व झाला जास्त तर आपण सॅम्पल साइज इथे नाही इन्क्रीज करत. सिलेक्शन इज मोर ऑब्जेक्टिव्ह as there is the absolutely no personal element involved. म्हणजे कोणतंही पर्सनल एलिमेंट इलिमिनेशन आपण इथे करत नाही, एलिमेंट इन्व्हॉल्व करत नाहीये, तर सिलेक्शन हे कसं आहे ऑब्जेक्टिव्ह आहे. The size of sample is minimum and calculated risk is taken. Okay, so these are the some advantages of statistical method. Then factors determining sample size.
म्हणजे जसं की आपण सांगितलं, these are representative sample and the result is applicable to whole population. That is why the accuracy of selection of sampling is very important thing for effective auditing, right? So कोणते फॅक्टर आहे जे सॅम्पलिंग वरती इम्पॅक्ट करतात बघा. So simple risk. Auditor in auditing only the sample entities entries and arriving at his final conclusion. No doubt taken risk. Because it is subsequently error or fraud are noticed in those entries which he has not audited. He will still be held responsible. So sampling risk means if he audited 100% entries, he may arrive at a different conclusion than the one he arrived by the auditing only sample of transaction. म्हणजे खूप सारे बुक जर तुम्ही चेक केले तर त्यामध्ये कन्फ्युजन हे होऊ शकतो. पण जर आपण सिलेक्टिव्ह नंबर सॅम्पल हे सिलेक्ट केले तर आपले रिझल्ट सुद्धा आपण इझिली काय करू शकतो, इंडिकेट करू शकतो किंवा वी कॅन इझिली फाइंड आउट एरर अँड फ्रॉड असेही म्हणू शकतो आपण. ओके, सो दिस इज द सॅम्पलिंग रिस्क म्हटलेला आहे. Then the auditor is faced with the sampling risk is both test of control and substantive procedure. In test of control, it may be risk of under reliance or over reliance. In risk of substantive procedure, there may be risk of incorrect reception or incorrect acceptance. म्हणजे जसं की आपण सांगितलं, तुमचं जर सॅम्पलिंग सिलेक्शन जर रॉंग झालं तर रिझल्ट हे कसे होऊ शकतात, रॉंग येऊ शकतात आणि रिमार्क तुम्हाला मिळतो तो रॉंग होऊ शकतो. म्हणून तुमचे रिमार्क हे प्रॉपर मिळणं महत्वाचं आहे. Then tolerable error. Sampling size is affected by the level of sampling risk the auditor is willing to accept from the result of the sample. If it is the prepared to take higher risk, he will select a smaller sample. And if he is not prepared to take much risk, he will select large sample. म्हणजे तुम्ही रिस्क कशा पद्धतीने टॉलरेट करू शकाल याच्यावरती तुम्ही काय करता तर सॅम्पल सिलेक्ट हे करत असता. ओके, so tolerable risk is maximum error in the population that the auditor is willing to accept. Then expected error. If the auditor expect error in the population, the size of the sample in large and if no error are expected. म्हणजे एक्सपेक्टेड एरर आपल्याला निदान माहित असावेत की आपण जे सॅम्पल सिलेक्ट केलेले आहे त्यामुळे एक्सपेक्टेड एरर हे किती होऊ शकतात. The size of the sample will be comparatively small. The auditor should decide expected error taking into account his past experience and the change done in the procedure. Okay. Then next is efficiency of internal control. If the internal control system is found to be satisfactory, then auditor may select the smaller sample. म्हणजे जसं आपण नेहमीच सांगत आलेलो आहोत, internal control system is very important thing for selection of sampling or test checking whatever. Okay,
So जर internal control system effective असेल, satisfactory असेल, that time we will choose very few number of books, okay, for the checking purpose. On the other hand, if find that it is not effective, he may select a large sample. That means unsatisfactory of internal control system. That time auditor prefer large selection of large sample size. Then evaluation sampling result. After selecting the sample item for detailed investigation, the auditor should audit all these sample entity in detail. आणि जे काही तुम्ही सॅम्पल सिलेक्ट केलेलं आहे ते मात्र डिटेल चेक करणं महत्वाचं आहे. ओके, कारण त्याचेच रिझल्ट आपण होल पॉप्युलेशनला हे देत असतो. Then they should analyze the error in the sample. First, the auditor should confirm that it is really an error. For that, he should taken into account the objective he has decided while auditing. If expected evidence is not available, the auditor a particular item, he should look for the alternative evidence. आणि जर काही एरर मिळाले आपल्याला काही फ्रॉड मिळाले तर आपण त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून we check evidence. ओके, evidence काही नाही मिळाले तर त्याला काही अल्टरनेटिव्ह एव्हिडन्स आहेत का हे आपण काय करतो ते चेक करतो. दॅट मीन्स द प्रॉपर इव्हॅल्युएशन ऑफ सॅम्पलिंग रिझल्ट. सो नेक्स्ट लेक्चरला मग आपण इंटरनल कंट्रोल सिस्टीम काय आहे हे डिटेल लर्न करू. थँक्यू. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल.